रामरक्षा स्तोत्र हे प्रभावी दिव्य असे रामाचे रक्षा कवच आहे. या रामरक्षेचे जो मनुष्य पठन करील तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान होईल. सर्व कार्यात विजय मिळवणारा व विनय संपन्न होईल. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे. प्रार्थना करताना अर्थ समजून व नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर अधिक उपयुक्त होईल. या हेतूने मराठी भाषांतर पण सांगितले आहे. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. आता मराठी अर्थ बघा. श्री गणेशाला माझे नमन असो. रामरक्षा स्तोत्र ऋषी बुधकौशिक यांनी लिहिलेला मंत्र आहे. मंत्राची देवता आहे श्री सीताराम, छंद आहे अनुष्टुप, शक्ती आहे सीता व कीलक आहे श्रीमद हनुमान. हनुमंताला नमन करून मी हे स्तोत्र म्हणत आहे. याचे फळ मिळावे व श्री प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न व्हावे म्हणून या मंत्राचा जप मी करत आहे. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. रामरक्षा म्हणण्यापूर्वी आपल्याला प्रभू श्री रामचंद्राचे ध्यान करावयाचे आहे. ध्यान करण्यापूर्वी श्रीरामांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी असावी याचे वर्णन केले आहे. तर मग बघा त्याचे वर्णन. ध्यान करण्यापूर्वी कसे असावे. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याने हातात धनुष्यबाण धारण केला आहे, जो बद्ध पद्मासनात बसला आहे, ज्याने पितांबर पिवळे वस्त्र परिधान केले आहे, ज्याचे डोळे नुकत्याच उमललेल्या पाकळीप्रमाणे सुंदर आहे व जो अत्यंत प्रसन्न दिसत आहे, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे जे बघत आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याची कांती श्यामल वर्णाची आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी जे सुशोभित आहे, जो मोठे जटामंगल धारण करणारा आहे, अशा प्रभू श्री रामचंद्राचे प्रथम ध्यान करावे.